मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशा शब्दांचा उच्चार शिकणार आहोत ज्यांच्या शेवटी एस हे अक्षर येते। मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की एस चा आवाज होतो स। चला एक शब्द बघूया। शब्द आहे CAPS। मित्रांनो, हा शब्द वाचण्यासाठी आपण सगळ्यात आधी CAP चा उच्चार करू आणि त्याला एस चा आवाज जोडू। शब्द आहे CAPS। CAP चा उच्चार होईल कॅप। एस चा आवाज स, त्यामुळे CAPS चा उच्चार होईल कॅप्स। कॅप्स। पुढील शब्द बघूया। शब्द आहे SEEDS। मित्रांनो, हा शब्द वाचण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला SEED चा उच्चार करू आणि त्याला एस चा आवाज जोडू। शब्दांचा उच्चार होईल SEED, चा उच्चार होईल सीड। याला आपण जेव्हा एस चा आवाज जोडू तेव्हा शब्दाचा उच्चार होईल सीड्स। पुढील शब्द बघूया। शब्द आहे TOOLS। TOOL चा उच्चार होतो टूल आणि एस चा आवाज स, यामुळे TOOLS चा उच्चार होईल टूल्स। पुढील शब्द बघूया। CUTS। CUT चा उच्चार होतो कट। एस चा आवाज स, त्यामुळे CUTS चा उच्चार होईल कट्स। पुढील शब्द बघूया। DIPS। DIP चा आवाज होतो डिप। एस चा आवाज स, त्यामुळे DIPS चा उच्चार होईल डिप्स। पुढील शब्दाकडे वळूया। शब्द आहे BATS। BAT चा उच्चार होतो बॅट। एस चा आवाज स, यामुळे BATS चा उच्चार होईल बॅट्स। पुढील शब्द बघूया। HOPS। HOP चा उच्चार होतो हॉप। एस चा आवाज स, यामुळे HOPS चा उच्चार होईल हॉप्स। वर्ड्स विथ वाय एंडिंग। या व्हिडिओत आपण वाय ने संपणारे शब्द कसे वाचायचे त्याची टेक्निक शिकणार आहोत। आपल्याला माहितीये वायचा आवाज य असा होतो, पण वाय जेव्हा शब्दांच्या शेवटी येतो तेव्हा त्याला वाचण्याची पद्धत बदलते। वाय जेव्हा शब्दांच्या शेवटी येतो तेव्हा आपल्याला त्याला य न म्हणता त्याचा उच्चार ई असा करतो। नीट ऐका। जेव्हा शब्दांच्या शेवटी वाय येतो तेव्हा त्याचा उच्चार आपण य न करता ई असा करतो। चला आता आपण याची काही उदाहरणे बघूया। COPY चा उच्चार कॉपया न होता कॉपी असा होतो। CO चा आवाज होतो कॉ। COP चा आवाज होतो कॉप आणि शेवटी वाय आल्यामुळे COPY चा उच्चार कॉपी। जर कॉपी हा शब्दाचं स्पेलिंग COPY असं होतं तर बॉडी या शब्दांचं स्पेलिंग काय होईल सांगा बरं। BO चा उच्चार बॉ, BOD चा उच्चार बॉड आणि शेवटी वाय असल्यामुळे BODY चा उच्चार होईल बॉडी। चला पुढचा शब्द बघूया। या शब्दात BUR यांचा उच्चार होईल बर, कारण BU चा आवाज होतो ब आणि आर चा आवाज होतो र। शब्दाच्या शेवटी वाय असल्यामुळे त्याचा आवाज होईल ई, म्हणून BURY चा उच्चार होईल बरी। तसंच VERY या शब्दाचा काय उच्चार होईल। VE चा आवाज वे, VER चा आवाज होईल वेर आणि शेवटी वाय आल्यामुळे VERY चा उच्चार होईल व्हेरी। पुढचा शब्द POLY। PO चा उच्चार होतो पॉ, POL चा उच्चार होतो पॉल आणि POLY चा उच्चार होईल पॉली। आता तुम्ही मला सांगा, लिली या शब्दाचं स्पेलिंग काय होईल। तुम्ही म्हणाल किती सोपं आहे, हो ना। लीचं स्पेलिंग होईल LI, लील चं स्पेलिंग होईल LIL आणि शेवटी आपल्याला कसला आवाज ऐकू येतोय ईचा, त्यामुळे आपण शेवटी त्याला वाय जोडूया, म्हणून मग लीचं स्पेलिंग होईल LILY। महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर, तुम्ही मागे राहू नका। लीप फॉरवर्ड विकसित टेक्निकचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा।